काय होतंय आपण हे पिल्लू इकडे 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 वरती काय झालं माईक एवढा आहेस तू काय झालं? काय याचं नाव रायनो. मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येतोय, तो ठाण्यावरती येतोय, तो पुण्यावरती येतोय, तुम्ही नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो. हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये. याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही. प्रत्येक जण ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू. त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये. पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार. काय होतंय आपण हे पिल्लू इकडे 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 वरती काय झालं माईक एवढा आहेस तू काय झालं? काय याचं नाव रायनो. काय नाही, राहू दे राहू दे. बोलताना सुरुवात केली म्हणजे इतके सगळे गंभीर विषय आता तरी कबुतराचा विषय हत्तीचा विषय काल अजून एक पत्रात खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात स्वराज जयंती साजरी व्हावी शासकीय याच्यानुसार अधिकृत सगळे विषय या सगळ्या विषय मागं पडतोय. दरवर्षी पाऊस, दरवर्षी तेच गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषय म्हणजे हे विषय विषय मला तुम्हाला हेच सांगायचंय जे तुम्ही करणार नाही आहात. कळलं का? हे विषय आले की दाखवू नका, वादच होणार नाहीत. ज्यांना वाद घडवायचे आहेत, जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाहीत, ते वाद होणारच नाहीत. हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी. मला एक गोष्ट कळली नाही, तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही नाही, गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना. मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात.